ज्यांनी शिवसेना आणली, वाढवली आणि त्याचा वटवृक्ष केला ते या शिवजन्मभूमीचे भूमिपुत्र नामदार शाबीरभाई शेख यांनाही वंदन करतो. 28 तारखेला ज्या कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देहावसन झालं त्यांनाही आदरांजली वाहत असताना आपल्या तालुक्याचे गोरगरिबांचे कैवारी आणि आदिवासी नेते दादाभाऊजी बगाड, खरं तर आदिवासी विभागात त्यांना लोक देव मानायचे, अशा दादाभाऊजी बगाड यांना देखील विनम्र आदरांजली व्यक्त करतो. जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित या सभेसाठी बोरी नगरीमध्ये उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र, स्थायी समिती ठाण्याचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव आणि मला असं वाटतंय की आपल्याला शरददादा आपल्या तालुक्याला ठाण्याचं महापौरपद मिळावं ते आपले सहकारी सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रामबाई रेपाळे, आपला माणूस कार्यक्षम आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आमचे दाजी आणि शिवसेनेचे जवळचे आमचे सहकारी नेते आदरणीय संदीपदाजी वावळ, दुसरे शिवसेनेचे नेते, मला शिवसेनेत म्हणजे माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ज्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्नांना डोके, या तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख, लोकनियुक्त सरपंच कसा असतो ते उदाहरण आपल्या समोर ज्यांनी ठेवलं ते आदरणीय बाबूभाऊ पाटे, या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार, शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे, पंचायत समिती गणाच्या बोरी गणाचे अधिकृत उमेदवार राजकुमारजी गाडगे, आदरणीय खोडद गणाचे उमेदवार माधुरीताई निलक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, खरं तर सबीर भाऊ आहेत, आदरणीय कोरडे साहेब आहेत, पप्पू शेठ आहेत, सर्व परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषत्वानं उपस्थित आमच्या सर्व महिला भगिनी, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर अनेकांची भाषणं झालेली आहेत, थोडासा उशीरही झालाय पण दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या बोरी बुद्रुक नगरीमध्ये दादा ही जागा आणि हे गाव माझ्या दृष्टीनं अण्णा महत्वाचं या करताय. अण्णांना आठवत असेल 2012 साली याच ठिकाणी आपली प्रचार सभा झाली होती आणि उमेश भाऊ चांदगुडे हे त्यावेळेला मला वाटतं आपले जिल्हा प्रमुख होते, आपण सगळी मंडळी होतात. मला वाटतं ही जागा, हे गाव या शिवसेनेच्या दृष्टीनं रामबाई खूप महत्वाचं या करताय. इथं सभा झाली की या विभागाचे सगळेच्या सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार 100% विजय होतात, हा एक संकेत आहे. खरं आदरणीय तबाजी आबा उपस्थित आहेत, प्रकाश शेठ आहेत, बोरीकर आमचे सुनील भाऊ आहेत, डॉक्टर आहेत, आमचे संतोष दादा आहेत, संभाजी दादा काळे आहेत, कारखान्याचे संचालक सुधीर भाऊ कोकराळे, सर्व उपतालुका प्रमुख ज्यांनी आज प्रवेश केला ते आमचे सहकारी बाजीरावजी मुळे, त्यांचे सर्व सहकारी, खरं खूप नावं घेता येतील पण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. काही कारणास्तव 2022 साली जी निवडणूक व्हायला हवी होती ती निवडणूक आता 2026 साली, हे जवळजवळ 4 वर्षाचा प्रचंड गॅप, म्हणजे जवळजवळ एक पंचवार्षिक या निमित्तानं आपली सगळ्यांची गेलेली आहे आणि त्याच्यामुळं इच्छुकांची संख्या देखील वाढलेली होती आणि एका पक्षाचे 2 पक्ष, 2 पक्षाचे 4 पक्ष झाले होते, त्याच्यामुळे देखील इच्छुकांची संख्या वाढलेली होती. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, बोरी सारखं गाव, बोरी ही आपल्या तालुक्याची दुबई समजली जाते. अत्यंत चांगली आणि पवित्र भूमी, ऊसाची बागायती खूप चांगल्या पद्धतीनं, मुंबईकर मंडळी खूप चांगली इथे आहेत आणि हे गाव अत्यंत सहिष्णू आणि ज्याला प्रामाणिकपणाने साथ द्यायची त्याला प्रामाणिकपणाने साथ देतात. आमचे सहकारी उपसरपंच दिनेश भाऊ जाधव असतील, ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ आवटे असेल, दुसरा दिनेश असेल, आमचे बोरीतील आमचे सगळे सहकारी सतीश भाऊ आहेत, माजी चेअरमन, ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं मागच्या 12-15 दिवसामध्ये दादा इथं काम करतायत प्रचार आणि प्रसाराचं, अण्णा त्यांच्या कामाला तोड नाही. प्रत्येक घरापर्यंत उमेदवार गेलाच पाहिजे, आम्हाला बाकीचं माहिती नाही आणि त्यानिमित्तानं आमची परिस्थिती तुम्हाला माहित होईल. मला वाटतं आता माझ्याकडं आदरणीय दिनेश भाऊनी आणि गणेश भाऊनी, सुनील भाऊनी यादी दिलेली आहे. शरददादांनी इथं किती कामं द्यावेत आकडा मला माहित नाही, 2,22,00,00,000 रुपये एवढा निधी एका गावाला देणारा
एका वर्षात हे आता निवडून येऊन दादाला 1 वर्ष होऊन गेलंय. प्रचंड मोठं गाव आहे, रस्त्यांची खूप गरज आहे आणि ती सगळी गरज लक्षात घेऊन आदरणीय दादांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मी ज्या ज्या घरात जातो ना प्रचारासाठी, म्हणजे दादा अण्णा बाई, मला एक आपल्याला सांगायचंय की माझी सौभाग्यवती जयश्री, इकडच्या बाजूला सुनील भाऊ, आम्ही अण्णा या 15-16 गावांमध्ये प्रत्येक गावात बाबू भाऊ, जयश्री प्रत्येक गावात प्रत्येक उमऱ्यात जाऊन दर्शन घेऊन आलेले. आता राजू शेठला लक्षात येतंय, मी एका बाजूला प्रचार करतोय, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गणात माधुरीताई बरोबर जयश्री प्रचार करते. राजू शेठ म्हणतात मला काही कळत नाही, प्रत्येक घरात गेलं का ते फोटो बघून म्हणतात हा या ताई आल्या होत्या आमच्या घरी. जयश्री प्रत्येक घरात जाऊन आलेले. शेवटी लोकांसाठी तुम्हाला काम करायचे, मग लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, घरापर्यंत गेलं पाहिजे. शरददादा सारखा आमदार, मला वाटतं एकमेव द्वितीय आमदार असेल की अनेक घरांमध्ये प्रत्येक वस्तीवर आणि प्रत्येक कुटुंबात त्या माणसाचं जाणं आहे. या विभागाचं नेतृत्व करत असताना बघा, शेवटी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विकास कामं केली पाहिजे. विकास कामं तर सारेच करतात, परंतु 2014ला ज्या वेळेला शरददादा आमदार झाले त्याच्यानंतरचा त्यांचा जर विकासाच्या रकमेचा आकडा आपण पाहिला तर तो 2200-2500 कोटीच्या पुढचा होता. विकास कामं करत असताना लोकांना विश्वासात घेणं, त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणं, हे खरं तर मला वाटतं प्रत्येकाचं काम आहे, लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि ते खरं तर तालुक्यातली सगळीच माणसं, अण्णा सुरुवातीला शरददादांना आपल्या सहित सगळीच नावं ठेवायची, पण लोकांनी ज्या पद्धतीनं शरददादाला ॲप्रिशिएट केलं, लोकांच्या सुखादुःखात जाऊन दादांनी जे प्रेम मिळवलं, प्रत्येक माणूस आज त्या गोष्टीची दाद देतोय. त्याचं कारण असं आहे की विकास कामं करता करता लोकांची सुखदुःखही तुम्हाला कळाली पाहिजेत. मगाशी मला वाटतं हर्षल भाऊंनी सांगितलं, आपण सगळे कार्यकर्ते तसेच आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला तेच शिकवलंय. आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी तेच सांगितलंय, कामाचा किती दणका असू द्या, किती घाई असू द्या, पण एकनाथभाई शिंदे त्या दिवशी ज्यावेळेला जुन्नरला आले, मुस्लिम समाजातली 2 सामान्य कुटुंबातली छोटी मुलं ज्यावेळेला बुडून मृत्युमुखी पडतात, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आदरणीय एकनाथभाई शिंदे गेले. रामभाई रेपाळ्यांसारखा माणूस भाईंची सावली म्हणून वावरत असताना, संदीपदाजी सावली म्हणून वावरत असताना लोकांना काय अडचण आहे, तुमचं काय काम अडकतंय, हे सगळं सांगून त्यांची सोडवणूक करण्याचं काम ही सारी मंडळी करत असतात. खरं तर मी स्वतः, तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेमध्ये स्वतः शिंदे साहेबांचे, रामभाईंचे, विकासभाईंचे आमचे खूप जवळचे संबंध, पण थोडासा भारावून गेलो होतो की मला शिवसेनेसोबतच राहायचंय. रामभाईंनी तर मला खूप म्हणजे मी म्हणेल की तेवढा हक्कही होता, तेवढं प्रेमही या मंडळींनी मला दिलं होतं. आणि शेवटी नाईलाज म्हणून मी ठाण्याला गेलो, भाईंच्या ऑफिसला बसलो आणि मी भाईंना सांगितलं की मला तिकडे येणं थोडंसं अवघड आहे, कारण परिस्थिती त्यावेळेला तशी नव्हती. नंतरच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये शिवसेनेसारखी संघटना कोणी नसताना सांभाळताना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली. म्हणजे पाठबळ मिळायला पाहिजे, जी शक्ती मिळायला पाहिजे ती अजिबात कुठे मिळत नाही. कार्यकर्त्यांची जर अडचण असेल तर अजिबात कुठं त्याला मदत मिळत नाही. आणि शिवसेनेची संघटनेची धोरणं देखील मधल्या माणसांनी ज्या पद्धतीने, आजही आदरणीय उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, संघटनेबद्दल आदर, पण मधल्या मंडळींनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वाटोळं करण्याचं काम केलं, त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला. आणि या सगळ्या निर्णयामध्ये मला 2 माणसांनी प्रचंड त्रास दिला. मगाशी बाबूभाऊंनी उल्लेख केला, आदरणीय बाबूभाऊ आणि प्रसन्न अण्णा यांनी प्रचंड मला त्रास दिला. मी म्हणेल यासाठी की आता तुम्ही एकटे राहून तुम्हालाही काम करायचं, आपण सगळेजण काम करणारे आहोत, एका छताखाली प्रामाणिकपणाने काम केलंय, शरददादांनी काम केलं, आपण सगळेजण एकत्र काम करत होतो. आणि शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या वेळेला शिवसेनेसारखी संघटना नेस्तनाबूत करण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून होतंय, हे ज्या वेळेला मला निदर्शनास आलं, त्यावेळेला मी निर्णय घेतला की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आहे, आपला DNA एकच आहे. आणि तालुक्यामध्ये जर शिवसैनिक टिकवायचा असेल, संघटना टिकवायची असेल तर आपल्याला विचार केला पाहिजे. शरददादांनी मला सांगितलं होतं की माऊली ठीक आहे, तुम्ही मशालीवर लढत असाल हरकत नाही, काही जागा आपण लढू, काही जागा तुम्ही लढवा. खरं तर माणूस काय कशाचा बनलाय काय कळत नाही रामबाई. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल विधानसभेच्या वेळेला पण त्यांनी ज्या पद्धतीनं, मला माहित नाही पण त्यावेळेला ते नशीब त्या बाबाचं खूप वेगळं आहे. त्यावेळेला स्पष्टपणे सांगणारी माणसं अशी नसतात ना. मशालीला जर तिकीट दिलं या तालुक्यात ते शरद सोनवणे लढणार नाही हे म्हणणारे एकमेव शरददादा सोनवणे. गोष्ट सोपी नाही ना. आणि त्यांनी ते पाळलं. नंतरच्या काळामध्ये शिवसैनिकांना हे मान्य नव्हतं,
घड्याळाबरोबर किंवा तुतारी बरोबर जाणं शिवसैनिकांना मान्यच नाही. ज्या लोकांची आम्ही हयात जन्मापासून संघर्ष केला, ज्यांच्यामुळे आमच्यावरती अनेक केसेस आल्या, अण्णा आजही आपल्या त्या केसेसचा निकाल बाबूभाऊ लागलेला नाही, त्या लोकांच्या बरोबर जायचं, त्यांच्या बरोबर काम करायचं. आणि हे केवळ आम्हाला आज शक्य आहे दादा, म्हणून हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आणि मागच्या 10 दिवसापूर्वी मी स्वतः तालुका प्रमुख म्हणून असेल, आदरणीय मंगेश अण्णा काकडे उपतालुका प्रमुख, आमचे सुनील भाऊ पवार उपतालुका प्रमुख, मोहन बांगर उपतालुका प्रमुख आणि या विभागातले तालुक्यातली जवळजवळ अर्धी शिवसेनेची संघटना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, रामबाईंच्या आणि शरददादांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि तो एक वेगळा आनंद आमच्यापेक्षा या परिसरातल्या कार्यकर्त्यांना झाला. अण्णा 1.5-2 महिने फिरत होतो, कार्यकर्ते तेच सांगायचे, आमची मोठी अडचण झाली, हर्षल आहे, समीर भाऊ आहे, इकडे निमगावकर, पारगावकर, वडगाव, कांदळी, आमचे खोडचे सगळे सहकारी सांगायचे की आमची मोठी अडचण होते, माऊली काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. माझी खरंच इच्छा नव्हती, पण ज्यावेळेला असं लक्षात आलं की शिवसेना बुडवायला राष्ट्रवादीला एजंट म्हणून टाकलंय की काय, शिवसेनेची बोलणी कोण करणार, खासदार अमोल कोल्हे, अतुल बेनके, शिवसेनेची बोलणी कोणी करायला पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा आपला पॉलिटिकल मर्डर आहे, शिवसैनिकांचा राजकीय खून आहे. आणि अशा वेळेला जर योग्य निर्णय घेतला नाही तर आपलं समाजातलं स्थान किंबहुना आपण जे समाजासाठी काम करतोय त्याला पाठबळ मिळणं थांबून जाईल. आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला. आतला बाहेरचा हे डोक्यातून काढून टाका. जे म्हणतायत ना त्यांना विचारा की तुमच्या गावामधल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही किती असता आणि माऊली खंडागळे किती असतात. आपण सगळ्यांनी मागच्या काळात अनुभवलंय. सगळ्यात अगोदर पुढे येणारे शिवसेनेचीच लोक असतात, त्यामुळे या गोष्टीला महत्व देऊ नका. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आदरणीय माधुरीताई निलक या गावच्या सरपंच म्हणून राहिलेल्या आहेत. माझी पत्नी जयश्री गावगाड्यामध्ये, मी स्वतः गावगाड्यामध्ये होतो, काम करत होतो, त्यामुळे घरामध्ये कोणतेही पद या पूर्व काळात घेतलं नाही. पण अण्णा ज्या पद्धतीने जयश्री आता प्रचारामध्ये लोकांशी बोलते, माधुरीताई बोलतायत, राजू शेठ बोलतायत, मला खात्री आहे की तीनही मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सेवेमध्ये काम करतील याची मला खात्री आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, अजितदादांच्या निधनामुळे आपण 2-2.5 दिवस पूर्ण दुखवटा शिवसैनिकांनी पाळलाय. कुणी पाळलाय की नाही आपल्याला माहित नाही दादा. आमच्याकडे फोटो येते, कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी बसले, आम्हाला फोन आले तुम्ही घरी बसलात आणि बाकीच्यांनी प्रचार सुरू केलाय. आम्ही म्हणलं आमचं आम्ही पाळू, त्यांचं त्यांनी पाळायचं नाही, काय त्यांचा विषय आहे. आणि म्हणून 2-2.5 दिवसाचा कालावधी आपला थोडासा मी म्हणेन की वाया नाही गेला, पण तो थोडासा आपल्याला थांबून राहिलो आपण. माझी विनंती आहे, आजपासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जायचंय. शिवसेनेलाच मतदान का करायचं, धनुष्यबाणालाच मतदान का करायचं, शरददादांना साथ का द्यायची, एकनाथ शिंदे साहेबांना, रामबाईंना साथ का द्यायची, हे आपण समजावून सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, या परिसराचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल आणि आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, मगाशी मला वाटतं बाबूभाऊंनी उल्लेख केला, या पूर्व काळात शिवसेनेला किंबहुना या तालुक्याला सतत हुलकावणी मिळाली. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्यात आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे रामबाई असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीने शरददादांवर विश्वास टाकला आणि या परिसरातलं म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या 4च्या 4 नगर परिषदा शरददादांच्या, रामबाईंच्या नेतृत्वाखाली निवडून आणल्या. आम्हाला 100% रामबाई, आता आम्हाला अपेक्षा आमची वाढलेली आहे की आमच्या तालुक्याला दादांच्या रूपानं एक चांगलं मोठं पद आणि जबाबदारीचं पद मिळावं. म्हणून आपण सगळ्यांनी एकवटून आदरणीय शरददादांच्या सोबतीनं, शिवसेनेच्या सोबतीनं राहिलं पाहिजे. माझी आपल्याला कळकळीची आग्रहाची विनंती आहे, शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना म्हणजे 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती गणातील सर्व उमेदवारांना येत्या 7 तारखेला, खरं तर इथं आमचे अनेक सहकारी नारायणगावला नेहा वहिनी उभ्या आहेत, पलीकडे आमच्या पंकज भाऊंच्या सौभाग्यवती स्मिताताई उभ्या आहेत, पलीकडे मंगेश अण्णा काकडे उभे आहेत, आमच्या अक्षताताई मांडे पानसरे त्या उभ्या आहेत, गारे मॅडम उभे आहेत आणि सुनीताताई बोराडे या आणि संतोषदादा चव्हाण जे आमचे सहकारी आहेत. हे जिल्हा परिषदेचे सगळे उमेदवार, पंचायत समितीचे सगळे उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो. मी याकरता आवाहन तुम्हाला म्हणालो की आपण एकमेकाच्या नात्यात प्रेमात गुंतलेला असतो. आपला नातेवाईक कदाचित बेल्ल्यामध्ये असेल, कुठेतरी डिंगोरला असेल, त्या सगळ्यांना आपण फोन करून सांगा की शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण सर्वांना विजय करा अशा प्रकारचं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो. या बोरी
पुढे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार जयश्री खंडागळे, पंचायत समितीचे उमेदवार राजूदादा गाडगे आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या उमेदवार माधुरीताई निलक यांना येत 7 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून विजय करा अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय